नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांना जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जे विविध म्हणजे MRC नंबर दिलेला असतो, आउटवर्ड नंबर दिलेला असतो. तर त्यापैकी आपण म्हणजे कोणता म्हणजे रिव्हेन्यू केस नंबर टाकायचा का कोणता टाकायचा हे अनेकांना म्हणजे याच्याबाबत डाऊट असतात. आणि ज्यावेळेस ते ऑनलाईन माहिती भरताना जसं कास्ट व्हॅलिडिटीच्या रकान्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो, तर त्याच्यामध्ये नेमका कोणता नंबर टाकायचा याबाबत अनेकांच्या ज्या शंका आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आपल्याला कोणता नंबर टाकायचा आहे, तर हे बघा, तर एक मी इथं कास्ट सर्टिफिकेट आहे आपल्या एका दर्शकांनी पाठवलेला आणि त्याला ही अडचण होती का याच्यामध्ये कोणता नंबर आपण टाकायचा. आता इथं बघा दोन नंबर याला म्हणजे इथं दिसत आहेत. इथं एक MRC नंबर म्हणजे महाराष्ट्र रिव्हेन्यू सर्टिफिकेट नंबर हा एक आहे आणि दुसरा आउटवर्ड नंबर. ॲक्च्युली हे दोघंही सेम आहेत, म्हणजे हा जो नंबर आहे तीच व्हॅल्यू तुम्हाला इथं आउटवर्डची दिसते. आता याच्यामधनं जे आहे तुम्ही MRC नंबर किंवा आउटवर्ड नंबर एकच असेल तर काही हरकत नाही, दोघांपैकी कोणताही तुम्ही तिथं टाकू शकता. तर यदा कदाचित जर तिथं म्हणजे MRC नंबर नसेल, आउटवर्ड नंबर असेल, तर तुम्ही तिथं आउटवर्ड नंबर टाकू शकता. आता आउटवर्ड नंबर काय असतो, तर हे बघा, आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन करतो तर त्यावेळेस आपल्याला इथं ॲप्लिकेशनची डेट दिसते का या दिवशी आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि ते ज्यावेळेस अप्रूव्ह झाल्यानंतर मग सर्टिफिकेट जनरेट होतो. सर्टिफिकेट तो मग आउटवर्डने निर्गमित केला जातो आणि तो आउटवर्ड नंबर म्हणजेच मग आपल्याला बेनिफिशियरीला अर्जदाराला तो प्राप्त होतो. तर ती डेट म्हणजे ॲक्च्युली गृहीत धरली जाते. परंतु आता म्हणजे ॲटो जनरेट नंबर असल्यामुळं MRC नंबर म्हणजे मिळतो आणि तो जनरली आउटवर्ड नंबर सेमच असतो. मग अशा वेळेस तुम्हाला तिथं MRC नंबर किंवा आउटवर्ड नंबर वेगळे असाल तर मग तिथं स्पेसिफाय करा. MRC नंबर तुम्ही जर वापरत असाल तर MRC करून आणि मग तो नंबर लिहायचा आहे. आउटवर्ड नंबर जर तुम्ही टाकत असाल तर मग आउटवर्ड नंबर लिहून तो नंबर लिहायचा आहे. तर त्याच्याने काहीही फरक पडत नाही. फक्त जर समजा MRC नंबर आणि आउटवर्ड नंबर यदा कदाचित तसा होत नाही, परंतु जर असेल वेगळा मग तिथं स्पेसिफाय करा. MRC जर तुम्ही टाकत असाल तर MRC करून आणि पुढे तो नंबर लिहा. आउटवर्ड नंबर असेल तर मग तिथं आउटवर्ड नंबर करून आणि पुढे तो नंबर तिथं लिहायचा आहे. तर या प्रकारे मित्रांनो हे तुम्हाला नंबर टाकायचे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.